नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता ईश्वरीने सुप्रियाला असं म्हटलेलं असतं की आई, मी रमाकांत सरांना अमुक अमुक देवळात पाहिलंय. त्यावर सुप्रिया म्हणत असते, ईश्वरी काय बोलतेस तू हे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो आई, कोणालाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण तू माझ्या या गोष्टीवर नक्कीच विश्वास ठेवू शकतेस, कारण मी तुझी मुलगी आहे आई, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. त्यावर सुप्रिया म्हणत असते, अगं हो बरोबर आहे तुझं, पण खरंच असं झालं ना तर निश्चितच सांगते आपण सगळ्याच प्रॉब्लेममधून सुटू. त्यावर ऐश्वरी म्हणत असते, आई प्लीज, मी सांगितलेल्या देवळाच्या आसपास बघ, नक्कीच तुला रमाकांत सर भेटतील. त्यावर ऐश्वरीची आई सुप्रिया म्हणत असते, ठीक आहे मी बघते, तू काळजी करू नकोस. आणि अशातच सुप्रिया आता त्या देवळाच्या आसपास जायला निघालेली असते. इकडे आपण पाहतोय आता अर्णवचे वडील म्हणजेच रमाकांत त्या देवळामध्ये आश्रय घेत असतात आणि त्याच वेळेला तिथे भटकत आलेली सुप्रिया रमाकांतना शोधत असते आणि शेवटी दमलेली सुप्रिया एका ठिकाणी बसते आणि ती खूपच दमलेली असते. तिला आता तहान खूपच लागलेली असते. ती इकडे तिकडे पाण्याचं माठ शोधत असते. तेवढ्यात एका व्यक्तीने तिला पाणी आणून दिलेलं असतं. सुप्रिया लगेचच तो पाण्याचा ग्लास घेते आणि घटाघटा पाणी पिते. पाणी प्यायल्यानंतर ती स्वतः वर पाहते तर रमाकांत सरांनी स्वतः आपल्याला पाणी दिलंय. हे जेव्हा सुप्रियाला कळतं त्यावेळेला सुप्रिया म्हणत असते, रमाकांत सर तुम्ही? अचानकपणे नावानिशी सर असं म्हटल्यामुळे रमाकांत सरांना साधारण 25 ते 27 वर्षापूर्वीचा काळ आठवतो. त्यावर रमाकांत म्हणत असतात, कोण आहात तुम्ही? त्यावर सुप्रिया म्हणत असते, सर असं काय करताय? अहो साधारण 27 वर्षांपूर्वी मी तुमच्याच कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि त्यावेळी माझ्यासोबत तुमचे जे काही फोटो व्हायरल झाले त्यानंतर आत्तापर्यंत मी त्या सगळ्याचे परिणाम भोगत आहे. मी अजूनही त्या परिणामातून बाहेर आलेली नाही आहे. हे सगळं ऐकल्यावर आता थेट रमाकांत सर म्हणत असतात, म्हणजे म्हणजे तुम्ही सुप्रिया आहात? त्यावर सुप्रिया म्हणत असते, हो रमाकांत सर, मी सुप्रियाच आहे. मी ज्यावेळी तुमच्या कॅबिनमध्ये आले होते त्यावेळेला तुम्ही नुकताच माझा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली होती आणि त्या ठिकाणी तुम्हाला आणून दिलेलं ज्यूस तुम्ही मध्ये मध्ये पित होतात आणि जसं तुम्ही ज्यूस पूर्ण प्यायलात त्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटू लागलं आणि अचानकपणे तुमची शुद्ध हरपते की काय असं मला वाटताच मी तुम्हाला फक्त आणि फक्त आधार देण्याचं कार्य केलं आणि त्याच वेळेला आपले फोटो कुणीतरी काढले आणि ते चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आलेत आणि त्यानंतर आपली झालेली नाचक्की. हे सगळं ऐकल्यावर रमाकांत सर म्हणत असतात, सुप्रिया तुम्ही जे काही बोलत आहात ना ते अगदी बरोबर आहे. त्याचे परिणाम मी आजपर्यंत भोगत आहे. हे सगळं ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते, म्हणजे? त्यावर रमाकांत म्हणत असतात, खरं तर सात्विका जिवंत आहे आणि ती एका अनाथ आश्रमामध्ये आहे, पण लोकांना वाटतंय सात्विकाने जीव दिला. ती जीव देतच होती पण त्यातून मी तिला वाचवलं. हे सगळं ऐकल्यावर आता थेट सुप्रिया म्हणत असते, रमाकांत सर, जर असं सगळं असेल ना तर एक गोष्ट निश्चित, आपण सगळेच या बदनामीमधून वाचू शकतो. त्यावर रमाकांत सर म्हणत असतात, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि अशातच सुप्रिया म्हणत असते, सर महत्वाचं तर मी तुम्हाला सांगितलंच नाही. माझी मुलगी ईश्वरी ही तुमच्या घराण्याची सून आहे, म्हणजे तुमच्या मुलाची बायको. पण तुमच्या मुलाला जेव्हा कळलं की माझ्यामुळे त्याच्या आईला म्हणजे सात्विका मॅडमना आत्महत्या करावी लागली, त्यानंतर तुमच्या मुलाने मला स्पष्ट असं सांगितलं की या सगळ्याला दोषी तुम्ही आहात, म्हणून तुमच्या मुलीला मी तोपर्यंत ऍक्सेप्ट करणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या निर्दोषाचे पुरावे आणून देत नाही. हे सगळं ऐकल्यावर आता रमाकांत म्हणत असतात, पण सुप्रिया एक गोष्ट लक्षात ठेवा, मला एवढं चांगलं माहिती आहे की मी माझ्या मुलासमोर जरी गेलो तरी तो मला वाहणीन उभा करणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेवा सर, मी तुम्हाला शब्द देते, तुमचा अर्णव तसा खूप चांगला आहे, समजूतदार आहे, पण जर तो जास्त शहाणपणा करत असेल तर त्यावेळची सिच्युएशन हँडल करायची जबाबदारी माझी. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता रमाकांत म्हणत असतात, ठीक आहे
तुम्ही जर एवढं म्हणत असाल ना तर हरकत नाही, चला मी तुम्हाला सात्विकाची भेट घालून देतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता सात्विकाच्या अनाथ आश्रम मध्ये रमाकांत आणि सुप्रिया एंट्री करताच समोर आलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून सात्विका म्हणत असते, काय हो किती दिवसांनी आलात, असे अधूनमधून येत जाओ. त्यावर लगेचच रमाकांत म्हणत असतात, सात्विका बघ भेटायला कोण आलंय तुला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सात्विकाने सुप्रियाला पाहिल्यावर सात्विका म्हणत असते, या बाईला तुम्ही इथे का आणलंय, म्हणजे मी काय समजायचं, अजूनही तुमचं हिच्याबरोबर लफडं सुरू आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुप्रिया म्हणत असते, सात्विका मॅडम प्लीज समजून घ्या, सरांचं यात काही लफडं वगैरे नाहीये आणि माझंही सरांशी तसं कोणतंच नातं नाहीये. आम्हा दोघांना बदनाम करण्यात आलं. हे वाक्य ऐकल्यावर सात्विका म्हणत असते, म्हणजे. त्यावर लगेचच आपण पाहतोय सुप्रिया म्हणत असते, सात्विका मॅडम त्या दिवशी सरांच्या कॅबिनमध्ये फक्त इंटरव्ह्यूसाठी मी गेले होते आणि त्यावेळेला सरांना जे ज्यूस देण्यात आले होतं त्या ज्यूसमधून सरांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर त्यांना कोणताच वेगळ्या प्रकारचा त्रास होऊ नये, ते चालताना पडू नये म्हणून मी त्यांना फक्त सावरलं होतं आणि त्याच वेळेला आमचे कोणीतरी फोटो क्लिक केले. हे सगळं ऐकल्यावर सात्विका म्हणत असते, याचा अर्थ या सगळ्या मागे नक्कीच ती वल्लरी असू शकते. त्यावर सुप्रिया म्हणत असते, हो वल्लरी, तुम्ही ज्या बाईचं नाव घेतलंय ना त्याच बाईने हे सगळं घडवून आणलंय. हे वाक्य ऐकल्यावर सात्विका म्हणत असते, असं असेल ना तर या वल्लरीला आपण सोडायचं नाही, तिला तिची योग्य ती जागा दाखवून द्यायचीच. त्यावर सुप्रिया म्हणत असते, चला ना मग सात्विका मॅडम, मी तर तुमच्यासोबत तुमच्या हक्काच्या घरी यायला तयार आहे, कारण तसं बघायला गेलं तर मी तुमची विहीण आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सात्विका म्हणत असते, म्हणजे म्हणजे माझ्या मुलाच्या बायकोची आई आहात तुम्ही. त्यावर सात्विकाला सुप्रिया म्हणत असते, हो तुमच्या सुनेची आई आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर आता सात्विका म्हणत असते, अहो अहो पाहिलं का, आपली विहीणबाई आहात या. त्यावर लगेचच रमाकांत म्हणत असतात, हो हो सात्विका, आपली विहीणबाईच आहे ही बाई. पण चल आपल्याला लवकरात लवकर आता यांच्यावर लागलेले सगळे आरोप दूर करायचे आहेत, यांच्यावर लागलेला सगळा चिखल फाडून फेकायचा आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता थेट सात्विकाला 100% आता सुप्रियाची साथ आहे आणि त्यानंतर तिघही त्या घरात एंट्री करतात. समोरच आलेल्या आपल्या आईला अचानकपणे जिवंत पाहून अर्णव कमालीचा खुश झालेला असतो. अर्णव म्हणत असतो, आई आई तू जिवंत आहेस. त्यावर सात्विका म्हणत असते, हो राजा, हो मी जिवंत आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, आई जर तू जिवंत होतीस तर इतकी वर्ष माझ्यापासून लांब का होतीस. त्यावर सात्विका म्हणत असते, काही प्रश्नांची उत्तरे मी तुला आता नाही देऊ शकत, पण तुला आनंद झालाय ना. त्यावर अर्णव म्हणत असतो, हो खूप झालाय. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता थेट पाठीमागे असलेल्या आपल्या बापाला पाहून अर्णव म्हणत असतो, तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि तुमची या ठिकाणी यायची हिंमत कशी झाली. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्णवचे वडील अर्णवला म्हणत असतात, अर्णव शांत हो. त्यावर अर्णव स्वतःच्या वडिलांवर धावत जात असतो आणि म्हणत असतो, शांत हो, तुम्ही मला शांत व्हायला सांगताय. तुमच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर लगेचच आपण पाहतोय सात्विका म्हणत असते, शांत हो अर्णव, तुझी आई इथे धडधाकट जिवंत असताना तू त्यांच्यावर कशा प्रकारे आवाज चढवू शकतोस, आणि तुला काही गोष्टी माहिती आहेत की नाही, आणि नसतील माहिती तर स्वतःच्या वडिलांवर आवाज चढवणं बंद कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे जर स्वतःच्या वडिलांवर आवाज चढवण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट मीच. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, आई नेमकं काय म्हणायचंय तुला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्णवला शेवटी सात्विका म्हणत असते, तू तुझ्या वडिलांना दोषी समजतोस ना, आणि तुझ्या सासूलाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या सासूने त्या दिवशी तुझ्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि नकळतपणे त्यांचा फोटो कोणीतरी क्लिक केला, नाहीतर त्यांना बदनामीची अशी लहर सहन करावी लागली नसती. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, म्हणजे. त्यावर सुप्रिया म्हणत असते, तुला समजूनच घ्यायचं नसेल तर नको समजूस, पण मी सांगते म्हणून ऐक. ती वल्लरी कुठे आहे मला आधी सांग. आता हे सगळं ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, वल्लरीचा इथे काय,
आणि अशातच आपण पाहतोय आता सात्विका म्हणत असते, तू वल्लरीला माझ्या समोर आणणार आहेस. त्यावर अर्णवने लगेचच आपण पाहतोय वल्लरीला आवाज दिलेला असतो. वल्लरीला आवाज सुद्धा गेलेला असतो, पण वल्लरी बाहेर येत नाही. तिला कळून चुकलेलं असतं. आता जर या ठिकाणी आपण गेलो तर अर्णवची आई तर आपल्याला कुदवून काढेलच, पण ईश्वरीची आई सुद्धा कुदवून काढेल. आणि सगळं समजलं तर अर्णव सुद्धा आपल्याला जीवे मारेल. या भीतीने आता ही जी वल्लरी असते बेडरूम बाहेर येतच नसते. आणि अशातच आता बराच वेळ झालेला आहे, ही वल्लरी काही बाहेर येत नाही. त्यामुळे अर्णव म्हणत असतो, आई या वल्लरी मामेचा हिशोब नंतर चुकता करूया, आधी तू मला सांग नेमकं तुझ्या मनात काय आहे. त्यावर सात्विका म्हणत असते, तू त्या वल्लरीला इथे आणणार आहेस की नाही. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, आई तुम्ही काळजी करू नका, आत्ताच्या आत्ता मी वल्लरी मामींना खाली घेऊन येते आणि नुसतं खाली नाही तर फरफटात खाली आणते. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णवचा मामा म्हणत असतो, फरफटात नाही घसपटात घेऊन ये, तिची तीच लायकी आहे. आणि अशातच आपण पाहतोय दारावर जोराची थाप मारत ईश्वरीने दार उघडलेलं असतं आणि आतमध्ये असलेल्या वल्लरीची गचांडी धरत तिला घसपटात खाली आणलेलं असतं. वल्लरी खाली येताच सगळं काही बघते आणि तिला थरथराट होऊ लागतं. तिला कळून चुकतं की आता चहूबाजूंनी आपल्याला पडणार फटके आणि त्यानंतर आपले होणार लटके. अशातच आता ईश्वरी लगेचच बोलू लागते, ए ए वल्लरी बोल. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, काय केलंय मी, मला का अशा प्रकारे बोलवताय. त्यावर सात्विकाने दे दनादन आता वल्लरीला फटकावलेली असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय वल्लरी तोंड उघडून बोलत असते, काय झालंय ताई, मला का मारताय तुम्ही आणि तुम्ही जिवंत कशा. त्यावर लगेचच आपण पाहतोय सुप्रियानेही 2-3 वेळा हिला आता फटकावलेलं असतं. लगेचच आता वल्लरी म्हणत असते, ए सुप्रिया तुझी एवढी हिंमत, माझ्यावर हात उचलतेस तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुप्रिया म्हणत असते, फक्त हात नाही तुझ्यावर पाय सुद्धा उचलणार, तुला दाखवून देणार की तुझी काय चूक झाली येते. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच फायनली आता कोणाला सुचत नसतं. आणि अशातच आता रमाकांत म्हणत असतात, सात्विका एक गोष्ट लक्षात ठेव, याच बाईमुळे या वल्लरीमुळे आपल्या सगळ्या घराण्याची बदनामी झाली. हिच्यामुळेच मला गेली 27 वर्ष असं रानोवानी भटकावं लागलंय. शाळेत चप्पल नाही, आयला अन्न नाही, सगळी व्यवस्था असतानाही मला भिकाऱ्यासारखं राहावं लागलं फक्त या वल्लरीमुळे. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, डॅड म्हणजे तुम्ही जे काय बोलताय ते खरं आहे तर. त्यावर लगेचच आपण पाहतोय सात्विका म्हणत असते, हो हो अर्णव, आणि मला आता तुझ्याकडनं अशा गोष्टीची अपेक्षा आहे की या बाईला तू आता कोणत्याही प्रकारे माफीची शिक्षा करू नकोस, तर हिला कठोरातली कठोर शिक्षा कर. त्यावर अर्णव म्हणत असतो, आई तू म्हणशील ते करायला मी तयार आहे, काय वाटतं तुला, काय करू या बाईबरोबर. तेवढ्यात आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, सर मला तर असं वाटतंय आपण हिला पोलिसात देणं चुकीचं आहे. पोलीस फार तर हिला काही महिने तुरुंगात ठेवतील आणि त्यानंतर हिला सोडून देतील आणि हिला प्रॉपर शिक्षा सुद्धा मिळणार नाही. त्यापेक्षा आपण एक काम करूया, हिला ना आपण या घरातली नोकर बनवूया, तेही कायमस्वरूपी. घरातले सगळे कामं हिला करायला लावूया आणि मगच हिला कळेल हिने आपल्याबरोबर जे काही केलंय त्याचा बदला अशाच प्रकारे घेतला जाईल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरी म्हणत असते, ए ईश्वरी जास्त शहाणपणा करू नको, मला आणि तू या घरची नोकर बनवणार. अगं जरा तरी विचार कर, माझं स्टेटस काय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीला सुप्रिया म्हणत असते, तुझं स्टेटस, अगं भिकारी आहेस तू भिकारी. या घराने जर तुला थारा दिला नसता ना तर एक वाटी घेऊन फिरण्यासाठी सुद्धा तुझ्याकडे पैसे नव्हते, एवढी तुझी बेकार अवस्था आहे. आणि तरीही जर तू शहाणपणा करत असशील ना तर लक्षात ठेव, काठी काढीन आणि त्यानंतर तुझ्या मागे लागून असे फटके देईन ना तुला की उभ्या आयुष्यात सुद्धा विचार केला नसेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय एकदाच आपल्याला नको ते फटके पडण्याचे चान्स या सुप्रिया समोर असलेल्या वल्लरीला दिसताच. वल्लरी म्हणत असते, माफ करा मला, या सगळ्या प्रकरणातून वगळा. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, नाही, तुला अशा प्रकारे या प्रकरणातून वगळणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. त्यामुळे मी आता तुला वगळणार नाही. आता मागच्या बाद
आपण जे करतोय ते चुकीचं नाही हे ईश्वरीने अर्णवला समजताच अर्णव म्हणत असतो, ईश्वरी आय एम सो सॉरी. तुझ्या आईला माझ्या या वल्लरी मामीमुळे नको तो मनस्ताप सहन करावा लागला आणि अशा प्रकारे बदनामीही सहन करावी लागली. माझी तर इच्छा ही आहे की तुझ्या आईने फायनली या वल्लरीचं थोबाड स्वतःच्या चपलेने फोडावं आणि आपला बदला थोडाफार वसूल करून घ्यावा. त्यावर वल्लरीला आता सुप्रिया स्वतःच्या चपलेने 2 फटके मारते आणि वल्लरीला म्हणत असते, ही पहिली चप्पल तू फालतूगिरी केलीस त्यासाठी आणि दुसरी चप्पल माझ्या मुलीच्या आयुष्यात कालवा करण्याचा प्रयत्न केल्यासाठी. लक्षात ठेव, उद्या मागे जर तू जाऊन माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर तुला कुदून काढीन आणि त्यावेळेला तुला वाचवण्यासाठी कोणच येणार नाही. हे सगळं ऐकल्यावर आता थेट वल्लरी म्हणत असते, माफ करा चुकले मी. त्यावर सात्विका म्हणत असते, चुकले बिकले काय नाही, आत्ताच्या आत्ता माझ्या सुनेची माफी मागायची, तीही डोक्यावर पाय ठेवून, आणि त्यानंतर फायनली या घरातून चालतं व्हायचं तू, कारण या घरात तुला आता अजिबातच जागा नाही. एखाद्या मिडल क्लास एरियात जाशील ना तेव्हा तुला कळेल या घराण्याची सवय काय होती आणि या घराण्यातून तुला कैसं आयतं खायला मिळायचं. तिकडे तुला 1-1 रुपयाची गल्लत करावी लागेल आणि हीच तुझी शिक्षा असणार आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्णवचा मामा म्हणत असतो, ताई ताई तिला तर बाहेर काढलंस, मला काढणार नाहीस ना. त्यावर सात्विका म्हणत असते, अरे तू काळजी करू नकोस, तुझी यात काहीच चूक नाहीये, मी फक्त तिला बाहेर काढलंय. तिच्यासारख्या नालायक बाई बरोबर तुला संसार करायची गरज नाहीये. ती फक्त तुला लुटणार आणि लुटल्याशिवाय ती इतर कोणताच विचार करणार नाही. मग अशा बाई बरोबर संसार करण्यात काय अर्थ आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तलापती.